नमस्कार. मी प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. सकाळी कितीही घाई गडबड असू द्या, एक वाटी तांदूळ भिजत घालून त्याच्यामध्ये काही भाज्या ॲड करून छान असे पॅनकेक आज कसे बनवायचे ते पाहूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. भिजवलेल्या तांदूळापासून पॅनकेक बनवण्यासाठी इथे बघा, एक वाटी एवढे तांदूळ मी 5 ते 6 तास आधी भिजत घातलेले होते. जर सकाळी तुम्हाला हे पॅनकेक करायचे असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा हे तांदूळ भिजत घातले तरी चालते. हे तांदूळ छान असे भिजल्यानंतर मी एक मिक्सरचं पॉट इथे घेत आहे. मिक्सरचं पॉट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे तांदूळ आहे ते आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि तांदूळ घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला छान अशी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता 1.5 वाटी तांदूळाला 1 वाटी एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि याला छान असं फिरून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघा याची बारीक अशी आपण पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही जी पेस्ट आहे ती एका अशा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारचं मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे तांदूळ आहे ते बारीक वाटून घातलेले आहे. आता काही याच्यामध्ये भाज्या ॲड करू. त्याच्यासाठी इथे बघा एक मोठा असा आलू बारीक किसून शिलून मी याच्यामध्ये घालत आहे. एक टोमॅटो घालत आहे, बारीक चिरून घातलेला आहे. तसेच 2 ते 3 हिरवी मिरचीसुद्धा इथे बारीक कट करून मी घातलेली आहे. तसंच बारीक चिरून कांदा घातलेला आहे. चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ लागणार आहे. तर मी ते 1 चम्मच एवढं मीठ घालत आहे. अर्ध्या चमच्यापेक्षाही किंचित अशी आपल्याला हळद याच्यामध्ये घालायची आहे. हळद इथे आपल्याला जास्त वापरायची नाही. हळद घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं तिखटसुद्धा घालून घ्यायचं आहे. थोडा खायचा सोडा घालायचा आहे. तसंच थोडंसं याच्यामध्ये आपल्याला जिरंसुद्धा वापरायचं आहे. खायचा सोडा व जिरं घातल्यानंतर आता हे जे सगळं साहित्य आहे ते आपल्याला एकजीव असं इथे करून घ्यायचं आहे. म्हणजेच याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल, एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद. तुमची एक लाईक, तुमचं एक कमेंट आमच्या नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाची असते. म्हणून एक लाईक व एक कमेंट करायलासुद्धा विसरू नका. आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारचं एक पॅन आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे डोशाचा तावासुद्धा वापरू शकता. पण मी पॅनकेक बनवत आहे आणि माझ्याजवळ असं छोटंसं पॅन आहे म्हणून मी इथे हे पॅन वापरत आहे. पॅनऐवजी आपण इथे डोशाचा तावासुद्धा वापरू शकतो. पॅन आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे. पॅन गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. थोडं तेल घालायचं आहे, पॅनला लावून घ्यायचं आहे आणि आता मस्त पॅनकेकचं जे सारण आहे ते याच्यामध्ये आपल्याला मस्त 2 चम्मच टाकून घ्यायचं आहे. 2 चम्मच असं सारण टाकायचं आहे आणि याच्यावरती फैलून घ्यायचं आहे आणि एक झाकण ठेवून आपल्याला एका साईडने याला अगदी 3 ते 4 मिनटं हे जे पॅनकेक आहे ते शिजू द्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी 2 ते 3 मिनटं इथे मी हे पॅनकेक जे आहे ते शिजून घेतलेलं आहे. अगदी 2 ते 3 मिनटानंतर आपलं पॅनकेक जे आहे ते एका साईडने छान असं शिजून तयार होतं. तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी इथं आपलं जे पॅनकेक आहे ते शिजलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, तर आपल्याला हे जे पॅनकेक आहे ते परतवून घ्यायचं आहे. परतवून घ्यायचं आहे, आणखी झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आणखी दुसऱ्या साईडने सुद्धा हे जे पॅनकेक आहे ते छान असं शिजू द्यायचं आहे. थोडं तेलसुद्धा आपल्याला याच्यावर सोडायचं आहे. तुम्ही कलर बघू शकता, अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि इथे आपला पहिला जो पॅनकेक आहे तो छान असा शिजून तयार आहे. पहिला पॅनकेक इथे झालेला आहे. आपण हा पॅनकेक काढून घेऊया आणि त्याच प्रकारे मी तुम्हाला दुसरासुद्धा पॅनकेक इथे करून दाखवते. तर थोडं तेल घालायचं आणि आणखी 2 चम्मच असं सारण याच्यावर घालायचं आहे आणि सारण घालून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हा जो पॅनकेक आहे तो सुद्धा इथे शिजून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटात आपला जो पॅनकेक आहे तो छान असा शिजून तयार होतो. आपल्याला हा पॅनकेकसुद्धा छान असा परतवून घ्यायचा आहे. थोडं तेल सोडायचं आहे आणि आणखी दुसऱ्या साईडने आपल्याला हा पॅनकेकसुद्धा छान असा शिजू द्यायचा आहे. सकाळी कितीही घाई गडबड असू द्या, जर नाश्त्याला काही बनवायचं असेल आणि आपण जर तांदूळ भिजत घातलेले असेल तर असे पॅनकेक आपण एका साईडने स्वयंपाक आणि एका साईडने सुद्धा पॅनकेक असे करू शकतो आणि आपल्या घरी सर्वांना नाश्त्याला हे पॅनकेक देऊ शकतो. खूप असे पौष्टिक असे हे पॅनकेक ठरतात, कारण की याच्यामध्ये आपण छान अशा भाज्यासुद्धा घातलेल्या आहे. आपण आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या वापरू शकतो आणि सकाळीच नाही तर अगदी दिवसातून कधीही जेव्हाही तुम्हाला कधी करावेसे वाटत असेल किंवा मुलांना जर भूक लागलेली असेल तेव्हाही तुम्ही झटपट असे हे पॅनकेक नक्कीच बनवू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता दुसरासुद्धा आपला पॅनकेक बनवून तयार झालेला आहे. याच प्रकारे मी जे सगळे पॅनकेक आहे ते इथे बनवून घेतलेले आहे. तुम्ही हे पॅनकेक बघू शकता, याचा कलर बघू शकता आणि याच्या जाड्यासुद्धा बघू शकता. ज्याप्रमाणे हे पॅनकेक दिसत आहे त्याचप्रमाणे चवीला खूप असे चविष्ट बनतात. नक्की घरी एकदा ट्राय करा.
आणि इथे मी हिरवी चटणी घेतलेली आहे. हिरव्या चटणीसोबत हे पॅनकेक जे आहे ते सर्व करणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे चटणी घेऊ शकता. आजचा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.